श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणींनो, मी अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी पारशा दोडक्याची एकदम कुरकुरीत भजी। तर तुम्ही याला पारशे दोडके बोलतात का गिलके बोलतात हे नक्की कमेंटमध्ये सांगायचं। प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळी बोलण्याची पद्धत असते। तर इथं फ्रेश अशी पारशी 2 दोडके घेतलेले आहेत। आता त्यासाठी साहित्य बघू। 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर। आता आपण भजी बनवण्यासाठी बॅटर बनवून घेऊ। त्यासाठी इथे एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घालून 2 चम्मच तांदळाचं पीठ घालून तांदळाच्या पिठामुळे भजी अगदी कुरकुरीत होतात। आता गरजे इतकं लाल तिखट घालून थोडीशी कोथिंबीर, थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा, त्याच्यामुळे अजून चव येते या भज्यामध्ये। चवीपुरतं मीठ घालून अर्धा चम्मच हळद घालून सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून आणि थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवून घेऊ। तर बघू शकता या पद्धतीने मी बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता आपण हे बॅटर 5 मिनिटं झाकून ठेवूत आणि हे पारशे दोडके कापून घेऊ। तर या पद्धतीने देठ कापून घ्यायची आणि बारीक स्लाइसमध्ये ही पारशे दोडकी कापून घ्यायची। तर बघू शकता या पद्धतीने कापायचे। तर इथे दोन्ही दोडके कापून घेतलेले आहेत, बघू शकतात। आता आपलं बॅटर पण तयार आहे आणि दोडकी पण कापून झालेली आहेत। आता आपण भजी तळून घेऊ। तर भजी तळण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मीडियम गरम करायचं तेल आणि या पद्धतीने बुडवून तुम्ही हे भजे तळून घेऊ शकता किंवा मग काप केलेले पूर्ण बेसन पिठामध्ये टाकायचे आणि एक एक पटापट सोडून घ्यायचा। कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे टाकायचे आणि मस्त गोल्डन कलर येईपर्यंत हे भजे तळून घ्यायचे। बघू शकता मस्त टम्म फुगलेली आहे ती भजी। आलटी पलटी करत मस्त दोन्ही साईडने भजे छान तळून घ्यायचे। तरी ते तयार झालेले आहेत मस्त असे भजी तळून। आता एका डिशमध्ये काढून घेऊ आणि राहिलेल्या बेसन पिठाचे पण या पद्धतीने भजे तळून घेऊ। ही भजी गरम गरमच खायची, थंड झाल्यावर ते दोडके एकदम मऊ होतात, त्याच्यामुळे भजी गरमच खायची, खूप छान लागतात। तर तुम्ही या भज्यांना गिलक्याची भजी बोलतात की दोडक्याची बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी भजी करण्याची रेसिपी कशी वाटली तेही सांगा। रेसिपी आवडली तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तरी ते सर्व भजी तळून झालेली आहेत। आता आपण ही काढून घेऊ। कलर मस्त आलेला आहे भज्यांना। आता आपण एक भजा चेक करून बघू कसा झाला आहे। तर मस्त कुरकुरीत होतात, खायला एकदम भारी लागतात। तर तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने पारशा दोडक्याची भजी करून बघा।